आज आपण हॉटेल स्टाईल लसूणी मेथीची रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता की इथे आपली अगदी अप्रतिम अशी चवीची लसूणी मेथी आपण तयार केलेली आहे. त्यासाठी सुरुवातीला मी मेथीची जुडी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून देखील घेतलेली आहे. इथे आपण ताजी हिरवीगार मेथीची जुडी स्वच्छ केलेली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये भरपूर प्रमाणात हिरव्या भाज्या येतात. आता ही मेथी आपण छान बारीक बारीक अशी इथे आपल्याला चिरून घ्यायची आहे. आता इथे सर्व मेथी आपण छान बारीक चिरून घेतलेली आहे. आता इथे आपण या लसूणी मेथीसाठी छान अशी एक ग्रेव्ही तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी एका तव्यामध्ये पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. इथे आपल्याला शेंगदाणे छान खमंग असे भाजून घ्यायचेत. त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे फुटाणे डाळ घेतलेली आहे. ती देखील आपल्याला यामध्ये चांगली खरपूस अशी यामध्ये भाजून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये मी 3 चमचे सफेद तीळ टाकलेले आहेत. हे तीळ देखील आपल्याला यामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे. याचे आपण एक ग्रेव्ही तयार करणार आहोत. या ग्रेव्हीमुळे आपल्या या लसूणी मेथीची चव अप्रतिम अशी येते. आता इथे आपण शेंगदाणे, फुटाणे डाळ आणि तीळ अगदी छान असे भाजून घेतलेले आहेत. आता आपण ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. थंड झाल्यावर आपल्याला याची पेस्ट इथे आपल्याला तयार करून घ्यायची आहे. पाणी टाकून आपण याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. इथे एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकलेले आहे आणि त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. यामुळे काय होतं, आपल्या या लसूणी मेथीला अगदी रेस्टॉरंट स्टाईल असा फ्लेवर येतो. इथे आपण मेथी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि 3-4 मिनटं आपण यावर मेथी छान अशी परतून घेणार आहे. आता इथे मी ही मेथी तुपावर आणि लसणावर टाकलेली आहे. कारण आपण आज लसूणी मेथी बनवतोय, त्यामुळे या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात आपण लसूणाचा वापर केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता की आपली मेथी छान असे आपण यामध्ये परतून घेणार आहोत. आता यावेळेला यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, भाजीला छान असं पाणी सुटतं आणि आपली भाजी या स्टेजला पूर्णपणे शिजते. इथे मी आणखीन 3-4 मिनटं मस्त अशी भाजी वाफवून घेतलेली आहे. आपली भाजी मस्त अशी 3-4 मिनिटांमध्ये अगदी सुटसुटीत अशी छान अशी शिजते. इथे तुम्ही बघू शकता की आपली भाजी मस्त अशी पाणी सुटलेलं आहे. आपण 1-2 मिनटं छान असं यातलं पाणी पूर्ण सुकवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपली भाजी इथे छान अशी तयार झालेली आहे. आता आपली भाजी तयार झालेली आहे. आता ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि आता त्याच कढईमध्ये इथे मी 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा टाकला आणि 1 चमचा जिरे टाकलेले आहे. जिरे छान फुलले की त्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या छान बारीक चिरून घेतल्यात आणि त्या यामध्ये टाकून घेतल्यात. इथे लसूण देखील छान असा तळला गेला की त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा टाकलेला आहे. इथे कांदा आपल्याला छान गोल्डन रंग होईपर्यंत चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता 2-3 मिनटं छान असा मी कांदा तेलामध्ये इथे आपल्याला भाजून घेतलेला आहे. इथे आपला कांदा छान असा भाजलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये मी इथे 2 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. त्या देखील मिनिटभर तेलात परतून घ्यायच्या आणि त्यानंतर इथे मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे. इथे आपल्याला टोमॅटो देखील 2-3 मिनटं छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण यात चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण भाजीत आधी देखील मीठ टाकलेलं होतं. त्यामुळे आता मीठ टाकताना अगदी प्रमाणातच मीठ टाकायचं आहे. आता यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत. त्यामध्ये मी 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा इथे मी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे.
तुम्ही इथे काश्मीरी मिरची पावडरऐवजी घरातील कोणतंही लाल तिखट जरी वापरलं तरी देखील चालेल. आता हे सर्व मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता आपले मसाले तेलामध्ये चांगले परतले गेलेले आहेत. त्यानंतर आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ती पेस्ट यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते देखील यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता ही ग्रेव्ही छान अशी तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता की 2-3 मिनिटांनंतर आपल्या ग्रेव्हीला छान असे तेल सुटलेले आहे. त्यानंतर आपण जी मेथी परतून घेतलेली होती ती मेथी यामध्ये टाकून घेणार आहोत. इथे मेथी छान अशी मसाल्यांमध्ये परतून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण गरजेप्रमाणे पाणी ओतून घ्यायचं. ज्याप्रमाणे तुम्हाला दाटसर भाजी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी टाकू शकता. इथे मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. आता आणखीन 2-3 मिनटं छान अशी भाजीला वाफ द्यायची आणि त्यानंतर आपली ही लसूणी मेथी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही ही लसूणी मेथी चपाती, भाकरी, नान, रोटी कशासोबतही एन्जॉय करू शकता. इथे थंडीच्या दिवसांमध्ये भरपूर अशा ताज्या ताज्या भाज्या येतात. अशा वेळेला तुम्ही ही लसूणी मेथी नक्की एकदा ट्राय करा. इथे तुम्ही बघू शकता की 2-3 मिनिटांनंतर छान असा रंग आपल्या भाजीला आलेला आहे आणि आपली भाजी देखील इथे आपली तयार झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता की मस्त आपली भाजी तयार झालेली आहे.